या जागेवरती ससून हॉस्पिटलचे डॉक्टर आदी यांनी ह्या बेवारस पेशंटला या जागेवरती आणून टाकलेला आहे. मित्र हो, रितेश भाऊ गायकवाड यांच्या रिक्षामधनं तसा आम्ही त्यांच्यावरती ट्रॅप लावलेला होता ससून हॉस्पिटलवरतीच की बेवारस पेशंट बाहेर कसे येतात ते पाहण्यासाठी. तर आज आमच्या 3 महिन्यानंतर यशस्वी तो ट्रॅप यशस्वी झालेला आहे. रितेशभाई गायकवाडचे या जागेवरती मी आभार व्यक्त करतो की आज यशस्वी त्यांनी हे केला, ट्रैप सक्सेस केला. नाम क्या भैया आपका? नाम क्या तुम्हारा? नाम क्या है तुम्हारा? अरे तुम्हारा नाम क्या है? मैं बोलत नहीं, जाओ दे। नीलेश. कहाँ से हो आप? कहाँ से हो? कहाँ से हो आप? कौन सा मुल्क से हो भैया? कौन सा मुल्क से हो आप? अरे डरना नहीं, हम आपकी मदद के लिए आए हैं. त्यांना ॲम्ब्युलन्स मध्ये घे. चला एम्बुलेंस. नाम क्या है? तो आपका पिता का नाम? आप कहाँ मराठी बोलते हो हिंदी? कौन सी भाषा बोलते हो? हाँ हिंदी. हिंदी में कौन सी कहाँ से हो आप? नीलेश में तुम्हारा गांव कहाँ है? हाँ ठीक आहे, चल. आणि मागच्या आठवड्यामध्ये बी असंच एका डॉक्टरने एका पेशंटसाठी मेडिकलची औषधं आणण्यासाठी त्या पेशंटला त्रास दिला. त्याच्याबद्दल त्यांची मी चर्चा केली की साहेब अशा पद्धतीने हे असं ससूनमध्ये घडता कामा नये. पण कालच एक व्हिडिओ पाहिला आणि त्या व्हिडिओमध्ये 32 वर्षाचा रुग्ण ज्या पद्धतीनं सोडून दिलाय रस्त्यावर आणि ते माणुसकीला काळिंबा फासण्याचा जो प्रकार झालेला आहे की मी आता त्याला निलंबित करतो आणि निलंबित करून चौकशी करा. चौकशी करून निलंबित करू नका, पहिले निलंबित करा मग चौकशी करा. आणि अशा पद्धतीने जर ससूनमध्ये होत असेल तर ही प्रकार घृणास्पद आहे आणि हा माणुसकीला काळिंबा फासणार आहे. मागच्या 15 दिवसापूर्वी अधिवेशनामध्ये मी महाराष्ट्रातल्या सरकारी रुग्णालयामध्ये कशा पद्धतीने कारभार चालतो ह्याचं मी विधानसभेत बी बोललोय. आणि ससूनचा जर बजेट बघितला आपण तर पुण्यातल्या नामवंत दवाखान्यापेक्षाही जास्त बजेट हे ससूनवर खर्च केलं जातं. पण सिस्टीम मध्ये अभाव असल्यामुळं अशा पद्धतीचा रुग्णांना उपचार मिळत नाही आणि प्रचंड प्रमाणामध्ये सरकारी रुग्णालयामध्ये आज रुग्णांना ज्या पद्धतीनं त्रास होतोय आणि ज्या पद्धतीनं रस्त्यावर नेऊन सोडलंय ते हे प्रचंड चुकीचं काम आहे. आणि ह्या पुणे शहरामध्ये चाललंय काय असं म्हणायची परत वेळ येते. आणि या ससूनमध्ये चाललंय काय? तर अशा पद्धतीनं जर होत असेल तर लोकशाही आता आणि ही कार्यकर्ते आहेत, अनेक कार्यकर्ते आहेत, हे रस्त्यावर उतरल्याशिवाय हे न्याय मिळणार नाही अशी आता मानसिकता सगळ्यांची झाली. आपण मागच्या आठवड्यात बघितलं असेल पूजा खेडेकर सारखे अनेक अधिकारी हे अपंगाचे सर्टिफिकेट घेऊन जातात. म्हणजे ह्या सिस्टीम मध्ये आता फक्त पैसाच राहिलाय, माणुसकी निघून गेलेले. आणि जनता ज्या पद्धतीनं हा कराच्या रूपाने ह्या सगळ्या सिस्टीमला पगार मिळतो, मेडिकलची औषधं मिळतात, दवाखान्याची सुधारणा केली जाते, पण पेशंटला सुधारणा मिळत नाही. पेशंटला ज्या पद्धतीनं वागवलं जाते पद्धत चुकीची. पण हा प्रकार आजच झालाय का असं नाही, हा वर्षानुवर्ष हा प्रकार झाला. पूर्वी हे रुग्ण तुम्हाला रस्त्यावर दिसायचे उचलून नेऊन टाकलेले, पण आता हे सगळ्या स्वयंसेवी संस्था आहेत, नागरिक ओरडतात म्हणून झाडं आड कुठंतरी लांब टाकायचं, त्याचा तिथं मृत्यू झाला तरी त्याकडे कोणी बघायचं नाही. म्हणजे हा तर खरा गुन्हा खून केल्यासारखा आहे. तर खुनाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. मी बर्न गार्डन पोलीस स्टेशनचे अधिकारी सकाळी त्यांच्याशी फोनवर बोललो, त्यांनाही आता एक पत्र देतो की याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि हा जर झाला तर अशा सिस्टीमला आज लगाम बसेल. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.